जय शंकर. श्री स्वामी समर्थ. ध्यान कसे करायचे? शिवनाथ बाबांनी शंकरला स्वतःला शोधण्याचे प्रथम साधन म्हणजे ध्यान याबद्दल सांगितले. शंकरची उत्सुकता वाढली की ध्यान नक्की कसे करतात. बाबांनी यावरती विस्तारात सांगितले. हे बघ बाळा, ध्यान हे एक प्रकारचे अंतर्दर्शन आहे आणि या अंतर्दर्शनासाठी डोळे मिटून एकदम स्वस्थ बसावे लागते आणि डोळे मिटून मूळ 3 गोष्टी स्वतःला जाणीव करून द्यायच्या आहेत. त्या गोष्टी आहेत की मी हे शरीर नाही, मी हे विचार नाही आणि मी कोणताही भाव नाही. आणि तू ज्याप्रमाणे पाण्यात पोहायला गेल्यावर एकदम खोल जातोस ना, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अंतर्मनात खोल जायचे आहे. शंकर मध्येच बोलला, बाबा, पोहताना खोलवर जायचे तर खूप सोपे आहे, पण नुसतं स्वस्थ बसून मला नाही वाटत की मला जमेल. बाबा म्हणाले, जमेल बाळा, ते खूप सहजपणे जमेल तुला. त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासाने न भेटण्यासारखं काहीच नसतं. शिवाय तुला तर तुझ्या स्वामींची साथ आहे, तेच निभावून घेतील सगळं. तू नको काळजी करूस. राहिला प्रश्न मनात विचार येण्याचा, तर त्यासाठी ध्यानाला स्वस्थ बसल्यावर आपलं लक्ष फक्त आपल्या श्वासावरती घेऊन जायचे आहे आणि आपली नजर दोन्हीही भुवयांच्या मधोमध न्यायची. हे तसे सोपे वाटत आहे, पण त्याची सवय पाडावी लागेल. बाबांनी त्याला सांगितले, तू आता श्वास जसा घेत आहेस तसा नाही. ध्यान करताना श्वास घेण्याची पद्धत वेगळी आहे. बाबांनी शंकरला त्यांच्या पाठीवरती हात ठेवायला सांगितले. पाठीचा कणा ताठ करून श्वास घेऊन दाखवला. अजून 2-3 वेळा श्वास घेऊन दाखवल्यावर शंकर एकदम नवलाने म्हणला, बाबा, असे वाटत आहे की तुमचा श्वास पाठीतून चालला आहे. बाबा म्हणाले, बाळा, याला उज्जयी श्वास म्हणतात. हा श्वास तुझे मन स्थिर करायला खूप उपयोगी पडणार आहे. तुलाही जमेल ते लवकरच. हा श्वास घेताना आपले लक्ष नाभीपासून मस्तकापर्यंत घेऊन जायचे आणि तो सोडताना मस्तकापासून पुन्हा नाभीपर्यंत यायचे. पण हे सर्व करताना आपले डोळे बंद ठेवून दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायला हवे. शंकर म्हणाला, बाबा, मला लक्षात तर आले, पण मला बरोबर जमेल की नाही ही शंका आहे. बाबा म्हणाले, चल मग मी सांगतो तसे कर, मग बघूयात अवघड आहे की सोपे. शिवनाथ बाबांनी सांगितल्याप्रमाणे शंकर ध्यानासाठी सुखासनात बसला. दोन्हीही भुवयांच्या मध्ये नजर ठेवून डोळे तसेच बंद केले आणि श्वासाकडे लक्ष नेले. पुढे शिवनाथ बाबा जिथे जिथे सांगत गेले तिथे तिथे तो लक्ष केंद्रित करायला लागला. त्याचे खूप छान ध्यान लागले. इतके छान की शंकरला वेळेचे भानच राहिले नाही. तो ध्यानाला संध्याकाळी बसला होता आणि आता जवळजवळ रात्र झाली होती. हे पाहून तो पुन्हा चकित झाला. त्याला वाटले होते की डोळे बंद करून तो 10 ते 15 मिनिट बसला होता, पण तो तर जवळजवळ 2 ते 2.5 तास ध्यानाला बसला होता. बाबांनी त्याला विचारले, बाळा, भूक नाही लागली का तुला? शंकर एकदम भानावरती आला आणि म्हणाला, बाबा,
वेळेसोबत भुकेचेही भान राहिले नाही मला. खरंच तुम्ही किती सोपे केले हो ध्यानाला बसणे माझ्यासाठी. शिवनाथ बाबा म्हणाले, कितीही शिकवले तरी कुठलीही गोष्ट स्वतः केल्याशिवाय लक्षात येत नसते बाळा. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. आता चल जेवण करून घेऊया. बाबा आणि शंकर जेवायला बसले. ध्यान कसे करायचे हे तर बाबांनी शंकरला शिकवले. पण म्हणतात ना, आयुष्यात एखादा गुरु भेटणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शंकरच्या अध्ययनासाठी शंकरची भेट शिवनाथ बाबांनी एका गुरूंसोबत करून दिली. तर हे गुरु कोण आणि त्याचे अध्ययन कसे झाले बघूयात आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय शंकर, श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.